हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर तुम्ही बघू शकता मी इथे डॉल केक बनवत आहे. तर मी माझ्या मुलीचा बड्डे आहे. तिचं असं म्हणणं होतं की मम्मा मला डॉल केक बनव. तर मी तिच्यासाठी बनवत आहे. तर मी केकचा कोणता क्लास वगैरे काही केला नाही आहे. तरीही मी खूप सोप्या पद्धतीने बनवते, जसं मला येतो तसा. तरी मी असं वाटलं की तुमच्या सर्वांशी हा व्हिडिओ शेअर करावा. जरी कोणाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर केक बनवण्यासाठी सर्वात आधी मी इकडे गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे. मी खूप सोप्या पद्धतीने बनवते, असं काही नाही, मोजक्या साहित्यात आणि मी बनवते. तर इथे मी पातेलं ठेवलं आहे गॅसवरती प्रीहीट करण्यासाठी. गॅस खूप कमी केलेला आहे आणि आपलं मेजरमेंट असतं कपचे जे असतात ना, त्यातून मी 1.5 मेजरमेंट असा कप चॉकलेट प्रीमिक्स घेतलेला आहे. तर मी शक्यतो प्रीमिक्सच बनवते, कारण घरी कधी प्रीमिक्स बनवा वगैरे असं नाही का. आणि आपण म्हणजे हे नाही, एकदा ते प्रीमिक्स आणलं की त्याच्यात 2-3 केक आरामात बनतात आणि एका व्हिप क्रीममध्ये तरी 4-5 केक तरी छोटे छोटे आरामात बनतात. तर मग अशा पद्धतीने मी एक दीड कप प्रीमिक्स घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि 1 ग्लास पाणी, जसं जसं पाणी लागेल तसं टाकायचं. आणि तेल टाकणे हे एकदम कंपल्सरी आहे, म्हणजे टाकायचंच तेल, कारण तेल टाकल्याने काय होतं, असा एकदम केक असा स्पंजी होतो, असं एकदम फुगून छान होतो. मग त्याच्यामुळे मी एक चांगलं 1.5 कप हे पळी, आपलं तेलाची पळी असते ना, ते मी टाकलेलं आहे त्याच्यात. आणि एक चांगलं एकाच साईडने फेटून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता इथं असं मेजरमेंट त्याचं ठेवायचं. आणि त्याचबरोबर जे आपलं डॉल केकचं जे भांडं आहे त्याला तुम्ही तेल किंवा मैदा लावून ठेवू शकता, किंवा बटर पेपर लावला तरीही चालतो. तर त्याच्यामध्ये मी एक व्हॅनिला एसेन्स टाकत आहे चॉकलेट फ्लेवर येण्यासाठी. चॉकलेट फ्लेवर टाकलं आहे मी. व्हॅनिला एसेन्स पण टाकला आणि चॉकलेट पण टाकला, जे आहे घरामध्ये ते टाकलेलं आहे. तरी ते एका साईडला एकदम फिरवत राहायचं असं. तर एकदम असं स्मूथ बॅटर तयार झालं पाहिजे. तर त्याच्यानंतर ते ओतून घेतलं मी त्या भांड्यामध्ये. तुम्ही बघू शकता, भांड्यामध्ये व्यवस्थित ओतून घ्यायचं. शक्यतो जास्त काही माझ्याकडे, म्हणजे आपलं केक ही बनवतो त्याचे जास्त भांडे वगैरे जास्त काही नाही आहेत, मोजक्याच प्रमाणात आहेत. मग तसंच मी बनवत असते. तुम्ही बघू शकता इथं चांगलं टॅप करून घ्यायचं, जेणेकरून तो खाली स्पंज असा जातो. नाहीतर मग तो वरती राहिला ना की मग त्याच्यानंतर लेअर छान पडत नाहीत. तर तिकडे पातेलंही चांगलं प्रीहीट झालं होतं. तर त्याच्यामध्ये आपण हे आता केक ठेवूया. खाली एक स्टँड किंवा एखादी डिश जरी पालती घालून ठेवली ना तरी चालते. आणि त्यानंतर मग ते पातेल्यावरती झाकण ठेवायचं. तुम्ही बघू शकता इथे पातेल्यावरती. आणि गॅस एकदम कमी ठेवायचा, इतकाही कमी नाही, थोडासा एकदम मध्यम म्हणजे ठेवला मीडियममध्ये तरीही चालतो. आणि 30-40 मिनटानंतर हे केक बेट होऊन द्यायचा. तर केक बेट झाला, तो व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला, तर तुम्हाला मी दाखवते की आता केकचं बॅटर कसं झालेलं आहे. तर खूप थंड झाल्याच्या नंतर हे आपण काढायचं आहे, गरम गरम काढायचं नाही, कारण त्याचे तुकडे पडणार. आणि मग तुकडे पडले ना की मग त्याच्या लेयर्स वगैरे व्यवस्थित येत नाहीत. तर तुम्ही बघू शकता इथे किती छान झालेला आहे स्पंज. तो जो बेक होत होता तो व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला, त्याच्यामुळे ते दाखवता नाही आलं तुम्हाला. तर इथे बघू शकता जाळी वगैरे सुटलेली आहे. आणि जास्त काही टाकावंच लागत नाही, पाणी आणि तेल बस. तर आता मी ही व्हिप क्रीम घेतलेली आहे. काय होतं, आमच्या इकडे जास्त टेम्परेचर, प्रत्येकाच्या भागातल्या टेम्परेचरनुसार असतं व्हिप क्रीमचं पण. जास्त वेळ फेटली ना की ते होत नाही, मेल्ट होत नाही. त्यासाठी एकदम चांगली क्रीम मेल्ट झाली पाहिजे, की जेणेकरून पातेलं जरी पालतं घातलं ना असं तरी क्रीम खाली पडली नाही पाहिजे, इतकी ती क्रीम मेल्ट झाली पाहिजे, जेणेकरून मग ती छान अशी केकलाही होते. तर असं म्हणजे प्रत्येकाचं एवढ्या कुठाने करूस्तोपर्यंत घरूनच विकत आणलेला, पण घरी बनवलेला छोट्या छोट्या गोष्टीमधून आनंद जास्त मिळतो. मुलांनाही खूप छान वाटतं की घरी बनवला असं. आणि कमी साहित्यामध्ये बनतो. तुम्ही एका केकच्या किमतीमध्ये घरी तुम्ही 2-3 केक आरामात बनवू शकता, मुलांनाही खाऊ घालू शकता. तर इथे आधीकर चाकूने केकला असं एक कडनं फक्त एक आकार देऊन घ्यायचा, आणि त्याच्यानंतर दोऱ्यानेच केकचे लेअर पाडायचे. खूप छान लेअर पडतात, अजिबात केकमध्ये असा फुटत नाही, काही होत नाही. तुम्ही बघू शकता इथे हलक्या हाताने फक्त चाकूने मी त्याला हे करून घेत आहे, जेणेकरून त्या खचीमध्ये दोरा गुंतवायला मदत होते. आणि त्याच्यानंतर मग असे 3-4 जेवढे म्हणजे तुमच्या केकला पडत आहेत किंवा जेवढे तुम्हाला येतात, फर्स्ट टाईम करत असाल तर शक्यतो 2च लेअर पाडा. आणि तुम्ही जरी असाल म्हणजे केक बनवत असाल तर तुम्ही 3-4 पाडू शकता. तरी माझ्याकडून सांगताना जरी काही चुकत असेल तरी समजून घ्या, कारण मी ही काही कोणताही केकचा क्लास वगैरे केला नाही. जसा मला येतो तसा मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर म्हटलं, तर व्हिप क्रीम माझी झालेली आहे इकडे बनवून.
तर व्हिप क्रीम टाकतानासुद्धा आधी जर पायपिंग पेपर असतो, पायपिंग बॅग असते सॉरी, ती ग्लासमध्ये उलटी करायची, जेणेकरून खूप छान भरली जाते, हात वगैरे खराब होत नाहीत. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. तर ही एक ट्रिक खूप छान आहे. तर वाटीमध्ये मी साखर पाणी ठेवलं होतं, त्याच्यामध्ये थोडंसं मी व्हॅनिला एसेन्स टाकलं आणि व्हिप क्रीमने परत नंतर असं एकदम टाकण्यापेक्षा आणि व्हिप क्रीम ह्याच्यातून पायपिंग बॅगमधून केकवरती क्रीम पसरवण्यात ना खूप जास्त इझी आहे. त्याच्यामुळे काय होतं, सर्व बाजूला एकसारखी क्रीम लागली जाते, एकीकडे चढ एकीकडे उतार होत नाहीत. मग त्याच्यानंतर आपल्या ज्या लेअर आहेत छोट्या छोट्या, डॉल केकला असे छोट्या छोट्या लेअर आधी असतात, मोठी असते परत छोटी छोटी, अशा लेअर आपल्या ठेवत जायच्या, जेणेकरून तो डॉल केकचा शेप त्याला आला पाहिजे. तर परत इथे मी दुसरी केकची लेअर मांडलेली आहे. तर संपूर्ण व्हिडिओमध्ये मी एकाच व्हिडिओमध्ये सगळं दाखवलेलं आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे. पण सर्व व्हिडिओ बघा. जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि अजूनही तुम्हाला जर माझे केकचे व्हिडिओ बघायचे असतील तर मला कमेंट सांगा की अजूनही एखादा वेगळ्या पद्धतीचा, तरी मी नक्की बनवेन, नक्की बनवून दाखवेन सोप्या पद्धतीने. तर त्याच्यानंतर हे माझ्याकडे बघू शकता तुम्ही, मी हे कार्ड घेतलेलं आहे ATM कार्ड, यांचं जुनं आहे, ते चालत नाही, त्याने मी त्याला फिनिशिंग देत आहे. त्यानेही खूप जास्त छान फिनिशिंग देता येतं. तुम्ही खरंच एकदा केलात केक तर देऊन बघा. आपले ATM कार्ड वगैरे असे कार्ड असतात ना, त्या कार्डने. त्याच्यानंतर इकडे मी डॉल बसवून ठेवली आहे. आमच्या इकडचं टेम्परेचर खूप हाय आहे, त्याच्यामुळे केकची क्रीम कितीही कीट बनवून तरी पण ती परत मेल्ट होत होती. त्याच्यासाठी मी परत परत बिटर फिरवत होते, तरी बिटर फिरवून घेत होते. तिथं मला सार्थक पण माझा मुलगा मदत करत होता. मी नोझल शोधत होते, त्याला ह्याला डॉलला फ्रॉक बनवण्यासाठी मी नोझल शोधत होते. तर म्हणला की मम्मी मी तोपर्यंत क्रीम बीट करू लागतो. तर मी म्हणलं ठीक आहे. मग इथं ते क्रीम बीट करत होता. मी नवीन पायपिंग बॅगमध्ये रोजचं हे घेतलेलं आहे, रोजचं नोझल घेतलेली आहे. तर तुम्ही इथं बघू शकता. त्याच्यानंतर क्रीम चांगली मेल्ट झाली. तर घरी केक बनवला की मुलांनाही खूप छान वाटतं की घरी केक बनवला, घरी बनवला, नाही का. तर तुम्ही बघू शकता किती लुडबुड करत असतात. खूप छान वाटतं, त्यांनाही काहीतरी एक बघायला भेटतं की अरे असं बनवतात तसं बनवतात, त्यांनाही माहिती होतं. तरी तर मी एक दुसऱ्या भांड्यामध्ये क्रीम काढून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तिचा बड्डेचा फ्रॉक होता असा पर्पल कलरचा, त्याच्यामुळे त्याच कलरचा मला केक बनवायचा होता. तर मग मी तो पर्पल कलर आणलेला होता. तर तुम्ही बघू शकता इथे एकदम असा डार्क करायचं होतं मला, त्यामुळे मी जास्त कलर टाकलेला आहे. तो एका डायरेक्शनमध्ये चांगला कलर फेटून घ्यायचा, जेणेकरून एकदम क्रीम त्यामध्ये मेल्ट झाली पाहिजे. कलर वगैरे असा पर्पल कलरमध्येच फ्रॉक होता, त्याच्यामुळे त्याच कलरमध्ये हे डॉल केक बनवायची होती. तर तुम्हाला लास्टला डॉल केक कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ नक्की बघा, स्किप करू नका, कारण व्हिडिओमध्ये म्हणजे पूर्ण एकाच व्हिडिओमध्ये सर्व काही मी दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर मी पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरली आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती रोजेस काढायला घेतले. इतक्याही मला डिझाईन येत नाहीत, पण त्यातले त्यात अशा बऱ्याचशा म्हणजे पाहून हाताखालून गेल्याच्यानंतर आपोआप हात चालायला लागतो. तर आपली कला ही आपण जोपासली पाहिजे. आपल्याला जे आवडतं करायला ते आपण स्वतः केलं पाहिजे. केलं नाही तर काहीच गोष्टी आपल्याला जमणार नाहीत. अशी कोणतीच गोष्ट नसावी की ती आपल्याला येत नाही, असं मला तरी वाटतं. मी केकचे किंवा आपले जे ड्रेसेस आहेत, ब्लाऊज आहेत, ते सगळं काही म्हणजे मी शिकली आहे मी. तर मला असं वाटतं की प्रत्येकानंही प्रत्येक गोष्टीमध्ये आलं पाहिजे. प्रत्येकाला असं नाही की मला हे येतं ते येत नाही, असं काही नसावं. तर तुम्ही बघू शकता इथं असा खूप छान असा खालून घेर आलेला आहे, त्याला एकदम पर्पल कलरची फुले वगैरे मी लावलेली आहेत. खूप छान दिसत होती. मला तरी लिटरली पहिल्यांदाच खूप आवडतं, कारण पहिल्यांदाच मी डॉल केक बनवली होती. याच्या आधी मी गोल वगैरे असे केक बनवलेले होते, पण ही डॉल मी अशी पहिल्यांदाच बनवली होती आणि ती इतकी सुंदर दिसत होती ना. मी माझ्या डॉलसाठी अशी एकदम सुंदर अशी डॉल बनवली होती. तर तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. तर असं डिझाईन खूप डोक्यात होत्या, पण आपल्याला एवढंही येत नाहीत आणि त्यात ती क्रीम मेल्ट होत होती, त्याच्यामुळे एवढंही जमत नव्हत्या. मग तरीही असे बनवत होते मी. पण असा हा कलर पर्पल कलरमध्ये तर अजूनही खूप सुंदर दिसत होती, उठून दिसत होती. त्याच्यानंतर तिला आता ड्रेस बनवायचे होते. हळूच हलक्या हाताने ते नोझल काढलं मी आणि त्या नोझलने तिला मी ड्रेस बनवला. तुम्ही बघू शकता इथे.
अशा पद्धतीने ती क्रीम मेल्ट होती, त्यामुळे ती डॉल खूप हलत होती. जरी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल केक बनवताना तरीही तुम्ही मला सांगू शकता, जेणेकरून मी नेक्स्ट कधी केक बनवेल त्यावेळेस ती चूक नक्कीच सुधारेल. तर क्रीम मेल्ट होते त्यासाठी मी तिला बर्फाच्या पाण्यात पण ठेवलेली होतीच, पण तरीही टेम्परेचर खूप असल्याने ते होतच होतं. तरीही मी रात्रीचा केक बनवायला घेतलेला शक्यतो, कारण म्हटलं दुपारचं कडक ऊन असतं, पण क्रीम तरीही तशी मेल्ट होतच होती. मग काय माहिती काय कारण असेल, तरी कुणाला माहीत असेल तरी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मग हे असं डॉल केक बनवली तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी दिसत होती. मला तरी पर्सनली खूप आवडली. त्याच्यानंतर हे शुगरच बॉल्स आणलेले मी काही, तर ते डॉलवरती टाकलेले स्टार्स आणलेले, मून्स आणलेले तीसुद्धा मी टाकले त्याच्यावरती. आणि बघू शकता तुम्ही कलर आणि हे किती छान दिसत होते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. कशी वाटली तुम्हा सर्वांना मी माझ्या डॉलसाठी बनवलेली डॉल? थँक्यू फॉर वॉचिंग.